सुरू आहे। मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं, जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले नाही, तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत, ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही। FIR करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही, ही मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे। उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे, केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे। त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत, त्याचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसांमध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा। त्याच्याबरोबर आम्ही जो मुद्दा मांडतोय त्याच्यात 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे, कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी, ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते। बाहेरच्या काही संस्था सुद्धा आपल्याला त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी घेता येतात। कलम 11 मध्ये घरच्या घरी तिथं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखा तो विषय। त्यामुळे जो एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादमध्ये पडलं, तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मागणी आहे की 12 कलमच्या अंतर्गत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं। आमची सुद्धा ती मागणी आहे। तर त्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीला जाऊन दादांसाठी तिथपर्यंत लढा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। तर इंडिया आघाडीलाच का? कारण आम्ही शेवटी विरोधात आहोत। त्यामुळे इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना महाराष्ट्रात असणारे जे कोणी सत्तेत आहेत त्यांना सगळ्यांना भेटून झालं, मुख्यमंत्री साहेब झाले, उपमुख्यमंत्री दोन्ही झाले आणि बाकी इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब झाले, त्यानंतर मराठी नेता राज ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर बैठक झाली। तर दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि व इतर पक्षांबरोबर आम्ही भेटू, पण हा लढा कायमच असा ठेवला जाईल। पण 100% मी आपल्याला सांगतो की काळं काय ना काहीतरी आहे। अजितदादांच्या घातपातच झाला असं कुठं ते आम्हाला